बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार द स काकडे लिखित कादंबरी माणूस, प्रकरण 21. अरे, तुला वाटलं आम्हा बाप लेकात ह्या पैशावर भांडण होईल, पण माझा केशव समजदार. त्यानं मोठ्या मनानं गावच्या बँकेत माझं खातं खोललं. ते पैसे बँकेत ठेवल्यावर तू माझ्या मागे लागला होतास. तुला पैसे हवे होते, खरं की नाही? मला हे सारं फालतू ऐकायला माझ्याकडे वेळ नाही, शामराव बोलला. तर मग शामराव आप्पा, तुम्ही इथून जायचं. म्हणजे? तुझा माझा व्यवहार संपलेला आहे. 7 एकरच्या बांधावरच्या बाभळी आणि लिंब माझे आहेत. त्यांच्या सौद्याचे पैसे दिले नाहीत तर मग मीच तो सौदा दुसऱ्या वखारवाल्याला देतो. आता ह्या 7 एकरमध्ये तू पाय ठेवायचा नाही. पाय ठेवायचा नाही म्हणतोस? तू म्हणाला होतास की मला तू घर बांधून देशील. 1 एकर जमीन देईन ह्या जमिनीतली. त्यांचं बोलणं ऐकलं आणि माझ्या कपाळावरची शिरच उडाली. आप्पा, तुम्ही लिहून दिलेला खरेदी खताचा कागद माझ्याकडे आहे. तुम्हाला मी किती पैसे दिलेत ते पण त्यात लिहिलेलं आहे. जमिनीचं खरेदी खत याचा अर्थ जमिनीत जे काही असेल ते सारं माझं झालं आहे. या उपर तुम्हाला माझ्याविरुद्ध जे काही करायचं असेल ते करू शकता. गुड बाय. तर मी मग पाहतो तुझ्याकडं. शामराव, आपल्या केशवला तू सांभाळून घ्यायचं तर मी कोणाला सांभाळून घेत नाही कधी. दादा, तुला मी किती बुडवलं हे तुला माहीत नाही का? मी बाप आई यांना बुडवलं. तर मग चालता हो, बाप ओरडला. त्याचा सात्विक संताप प्रथमच फुलला होता. शामराव आता मला बुडवण्याची भाषा करायला लागला होता. पण बापाच्या बोलण्यानं क्षणभर तो जागीच थबकला. हा आपल्यावर संतापाच्या भरात हात तर टाकणार नाही, तो सटकला. केशवा, तू आता ह्या शामरावला भीक घालू नकोस. मी साधा भोळा होतो म्हणून ह्यांना जपत राहिलो. ह्याचे बाळशातात्याचे लाड करीत राहिलो. त्या चुलतीला आईसारखं जपत राहिलो. पण साऱ्यांनी मला फसवलं. आता मी स्वतः नाही फसणार आणि माझ्या पोराला पण नाही फसवू देणार. बापाच्या त्या बोलण्यानं मी सावरलो. बाप साधा भोळा. त्याला आईनं पार दुबळा गोळा करून टाकला. घरातलं कोणतंही काम असो त्याच्याकडून काम करून घ्यायची. आई माहेरी गेली तरी तो कशा तरीच भाकरी थापायचा, त्या भाजून खायचा. त्यानं आईला कधी दुखवलं नाही. तिनं त्याला पार बुजगावण्यागत करून टाकला होता. बुजगावून नुसतं अंगात कपडे घालून रानात भर पिकात उभं केलं जातं. त्याच्या अंगा खांद्यावर पाखरं बसत्यात. बापाचं तसंच झालं होतं. केशव, मुंबईचा थोरात इंजिनिअरिंगचा थोरात साहेब मगाशी मला गावात भेटला. काय बोलला? माझ्या नावाची 4 एकर जमीन त्याच्या बंगल्याशेजारी आहे. त्याला ती पाहिजे. मग गेनबा सोनबा त्याला भेटले तर म्हणाला, मी आणि संतराम पाहू, आमच्या व्यवहारात दलाल नको. मांडलं मी थोरात साहेबाला. थोरात साहेब मला भेटला होता. मुंबईत भायखळ्याला त्याची थोरात इंजिनिअरिंग कंपनी होती. कंपनी चालत होती. पण माणूस मनानं मोठा होता. तो व्यवहारी होता. कंपनी फायद्यात चालवत होता. शब्दाला सच्चा होता. बापा, मला तो मुंबईत भेटला होता. पण मी सांगितलं, बापाच्या व्यवहारात मी पडत नाही. तुम्ही दोघं बघा. मला त्या थोरात साहेबानं तेच सांगितलं. म्हणाला, तुम्हा दोघा बाप लेकांना एकत्र भेटतो, व्यवहार करून टाकू. आपल्या तिघात बाकीची लुडबुड करणारी कुत्री नकोत. दोघांनी पण दलालीचा कमिशनचा तुकडा त्यांच्यापुढं टाकायचा नाही. तुम्ही फार साधे बोळे, तेव्हा जपून. मी बापाकडं पाहिलं.
तो माझ्याशी प्रामाणिकपणे बोलत होता. थोरात साहेबांनी त्याला जमिनी खरेदी विक्री व्यवहारात कमिशनवाल्या गेनबा सोनबाला लांब ठेवायचा चांगला सल्ला दिला होता. सोनारानं कान टोचलेले चांगले. साहेबानं ते काम केलं होतं. केशव, थोरात साहेब आणि तू दोघं बी शिक्षणवाले, तुम्ही माझ्या नावाच्या जमिनीचा व्यवहार करून टाका. मी अंगठा द्यायला तयार आहे. त्या जमिनीचे पैसे तुला मिळाल्यावर तो शामराव तुला भेटला तर त्याचं मी आता तोंड बी बघणार नाही. बाळशाचा त्या मेला तसा आता हा शामराव पण मला मेला, समजलं? मोठ्या विश्वासाने मी बापाचे हात हातात घेतले. बोललो, मला तरी यापेक्षा आणखी काय हवं होतं? तुझ्या कष्टाच्या धंद्याची पैशाची ही 7 एकर जमीन बाळशा म्हाताऱ्यानं आपल्या बायकोच्या नावावर केली. ती मी परत मिळवण्यासाठी जीवाची बाजी लावली, समजलं? नाहीतरी मला काय गरज होती या जमिनीची? अरे, उद्या तू मेल्यावर तुझी राहिलेली 7 एकर जमीन कोणाची राहणार आहे? मलाच ती मिळणार. तू काय ती वर घेऊन जाणार नाहीस? बाळशा म्हातारा वरती गेला. तो काय त्याच्या नावाची 7 एकर, बायकोच्या नावाची 7 एकर अशी एकूण 14 एकर जमीन घेऊन गेला का? सांगा. माणसं वरती जातात, त्यांच्या नावाच्या जमिनी खालीच राहतात. त्यांच्या वारसदाराने त्या आपल्या कर्तृत्वानं फुलवल्या तर त्या फुलतात, नाहीतर त्या मग शामराव वारसदारासारख्याला फुकल्या जातात. आता माझे डोळे उघडले. आजारातून नवा जन्म झाला. ह्या जमिनी विक्रीच्या व्यवहारातून मी शहाणा झालो. पण हे शहाणपण घ्यायला मी लई टाइम घेतला बघ. चालायचंच बापा. शाळेतला एखादा विद्यार्थी एकेका वर्गात 2-2 वर्षे घेतो, 3ऱ्या वर्षाला पास होतो. पण तुझ्यासारखा मास्तर भेटला तर 3ऱ्या वर्षाला पास होईल तो विद्यार्थी? बाप हसत बोलला. बापाच्या त्या बोलण्यानं मला मोकळं मोकळं वाटलं. आता मी कोणालाच बापाच्या जमिनी विक्री व्यवहारात हात घालू देणार नव्हतो. सकाळी 5टाच्या घरात मी बापासंगती बसलो होतो. तो थोरात साहेब आला. त्याला पाहताच मी बाहेर आलो. बाजूलाच बांधावर मी घुंगडी अंतरली. बापानं पाणी आणलं. आई घरात किंवा घराबाहेर पाहुणा आला तरी त्याच्याशी कधी बोलायची नाही, त्याला पाणी कधी द्यायची नाही. थोरात साहेबांनी पाणी घेतलं. तो माझ्यासारखा शहरी ग्रामीण जीवनाशी संबंधित होता. मुंबईची इंजिनिअरिंग कंपनी सांभाळून त्याचं शेतीकडे लक्ष होतं. त्याला वडील नव्हते. आईला शेतीचं वेड. त्यामुळं तिच्यासाठी त्याने बंगला आणि शेती चांगली करून ठेवली होती. केशव, तुमची 4 एकर जमीन आमच्या जमिनी शेजारी आहे. माझा बाप व्यवहाराला तयार आहे, तेव्हा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काय असेल तो व्यवहार करा. मला त्यात काही घोळ घालायचा नव्हता. थोरात पैसेवाले होते. व्यवहार मोकळा करणारा होता. त्यात कोणाच्या हरकतीचा प्रश्नच नव्हता. म्हणून मी लगेच मुख्य विषयाला तोंड फोडलं. तर मग आज व्यवहार होईल. नारायणगावला व्यवहार करू. बॉन्ड रायटरला मी फोन करतो नारायणगावला. त्याप्रमाणे 4 एकराच्या किमतीचे स्टॅम्प पेपर तो तयार ठेवील. रजिस्ट्रार साहेबांशी माझे संबंध चांगले आहेत. ते व्यवहारात कोणाला अडथळा आणू देणार नाहीत. गडबड केली तर समोर नारायणगाव पोलीस ठाणे आहे. गेनबा, सोनबा आणि तुमचा दामोबा म्हणजे शामराव साऱ्यांना अटक करू. बाकी बोलण्याचा प्रश्न नव्हता. किमतीचं काय? मी व्यवहाराचं बोललो. तुमची जिराईत जमीन असली तरी माझ्या बागायती जमिनी शेजारी आहे. पाणी आहे. फक्त पाईप जोडून तुमच्या 4 एकरात पाण्याची टाकी काढली की प्रश्न मिटला. म्हणजे तुमची जमीन किमतीची आहे. तिला योग्य ती किंमत मिळेल. मात्र बाभळबनसारख्या शांतारामचा बेहिशोबी व्यवहार मी करणार नाही. त्या 2 भावांच्या मध्ये त्या 3 दलालांनी स्पर्धा लावली. ते भाऊ दुश्मन झाले खरेदीनंतर. आणि हे 3 अजून त्या कमिशनच्या पैशावर गावात रोज सकाळ संध्याकाळ चहा नाश्ता करीत असतात. थोरात साहेब, तुम्ही मला ह्या 4 एकराच्या व्यवहारात चांगली किंमत मोजा, म्हणजे तुमची पण दानत गावात कळेल. खरं तर ही 4 एकर जमीन विकायची मला गरज नाही. माझे बँकेत बाभळबनचे 1,60,000 फिक्समध्ये आहेत. मला काही आता पैशाची गरज नाही. बापानं दूरदर्शीपणाचं बोलणं केलं.
असं बोलल्यानं समोरचा माणूस बावचळतो, समोरचा गरजू नाही हे समजतो. मग तो व्यवहारात जास्त खाली येत नाही. मग तो व्यवहार असा काही आरामात पार पडला की मला आणि बापाला काही जाणवलंच नाही. बापानं ते पैसे माझ्या हाती सोपवले. मी त्यांचाच बँक चालू खात्यावर टाकायला लावलं. मला गरज लागेल तेव्हा दे असा त्याला मोठेपणा दिला. ह्या मोठेपणानंही त्याचा भोळा भाबडा स्वभाव आणखी दयाळू होता हे मला त्याच्या वागणुकीवरून माहीत होतं. बापानं मग त्याच्या नावावर राहिलेल्या जमिनी स्वतःच विकून टाकल्या. आपल्या नावावर पैसा बँकेत भरला. मी फक्त नावाला त्याच्यासोबत होतो. बापाच्या ह्या 6 एकर जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारात त्या तिघा दलालांना बापानं जवळ येऊ दिलं. त्यांचा संबंध ह्या व्यवहारात येत असेल तर मी व्यवहार करणार नाही म्हणून ठणकावून सांगितलं. तोपर्यंत 7 एकराच्या लेवलिंगचं काम संपलं. बापाच्या सद्वर्तनामुळं त्याच्या जमिनीच्या विक्री व्यवहारात त्याला जमिनीचे चालू बाजारभावापेक्षा खरेदीदाराने 2 रुपये जास्त किंमत दिली. सारा व्यवहार रोख आणि क्लिअर. बापानं ह्या सर्व खरेदी दिल्या गेल्या जमिनीचं बापानं आईला काही सांगितलं नाही. तरी पण तिला दत्तक भावानं बातमी दिलीच. तसा तिला बापानं आवाज दिला, माझ्या नावाची जमीन मला कोणी विचारायचं नाही. मी मालक आहे. माझ्या जमिनीचे पैसे मी काही दारू आणि जुगारात उडवले नाहीत. बँकेत माझ्या नावावर आहेत. मग माझ्या पण नावावर बँकेत पैसे ठेवायला काय झाले? आईनं आपला हक्क सांगितला. माझ्या वारसदार पोरानं मला त्याचा हक्क सांगितला नाही जमिनीवर. तो पैसावाला आहे. आता तुम्ही मेले तर मी कोणाकडे तोंड वासायचं? कोण बघणार? तू काय वांज आहेस? तुला पोटचा पोरगा आहे. मी मेलो तरी तो सांभाळणारा आहे. त्याच्या नावानं तू बोटं मोडलीस तरी तो तुला ओंजळ भरून देणार आहे, हे लक्षात घे. माझ्यासमोर बापानं माझ्या मनाचा मोठेपणा तिला सांगितला. आईला बोलायला तोंडच नव्हतं. बाप मला सोडत नव्हता. रोज माझ्या संगती होता. तोपर्यंत मी फार्म हाऊसचं काम जोरात करायला सांगितलं. कारण बाप राहत असलेलं 5टाचं घर जमीन विकल्या शेतात होतं. त्याला आता तिथे राहण्याचा काही अधिकार नव्हता. मीच त्याला तिथून हलवलं. फार्म हाऊसच्या बाजूला मजुरांसाठी 3 पडव्या उभ्या केल्या होत्या. त्यात आईबापाचा सारा संसार मी उस्मानला मत्तीला घेऊन हलवला. 7 एकर जमिनीच्या बागायतीचं काम आणि फार्म हाऊसच्या बांधकाम देखरेखीचं काम मी उस्मानवर सोपवलं. त्याला मी सारा रिपोर्ट मला मुंबईला पत्राने कळवायला सांगितला. प्रत्येक रविवारी मी गावी येण्याचं त्याला सांगून ठेवलं. मग मला गावी जायचं यायचं वेळच लागलं. फार्म हाऊसचं काम जोरात सुरू झालं. मला ते लवकरात लवकर हवं होतं. तोपर्यंत कॅनलवरून पाईपलाईनचं काम सुरू केलं. सामुदायिक पाईपलाईन होती. त्यातही उस्मानने मला भाग घ्यायला लावला. शेतीला कॅनॉल आणि सामुदायिक पाईप योजनेचं नदीवरचं पाणी खूप होणार होतं. कुकडी डॅमचा सिव्हिल इंजिनियर, बांधकाम कॉन्ट्रॅक्टर गंगाराम भटकळ, पिंपळवंडी एस.टी. स्टँडचा हॉटेल चालवणारा नाटककार प्रिय भाऊसाहेब सोनवणे, तलाठी भाऊसाहेब, सरपंच, पोलीस पाटील कितीतरी जणांनी मला मदत केली. नाट्यकार भाऊसाहेब तर यशस्वी बागायतदार शेतकऱ्याचा तरुण मुलगा. त्याला नाट्यलेखनाचं वेड. त्यामुळे कवी शिवाजी चाळक आणि मी अशा तिघांची जोडीच जमली. गंगाराम शेठ भटकळ कॉन्ट्रॅक्टर साथीला होता. पण त्याला लेखनापेक्षा बाकी गोष्टींचं वेड. लेखक म्हणून मला त्यांचं क्षेत्र नवीन होतं. फार्म हाऊस तयार झालं. रंगाचं काम मी दिलं. बाप रोज रंगाचं काम हौसेनं करून घेत होता. त्यात उन्हाळ्याची सुट्टी लागली. मी गावी आलो होतो. बापानं बँकेत मला नेलं आणि फिक्स डिपॉझिट ऐवजी चालू खात्यावरचे सारे पैसे ताब्यात दिले. म्हणाला, तुझ्या सासऱ्यानं दिलेले सारे पैसे दे. त्यांच्या घरातील सारे दागिने सोडवून दे. तुझ्या मित्रांचे पैसे दे. बाबा, तू पण माझ्यासोबत चल. माझ्या सासूरवाडला जाऊ आपण. नको, मी फार्म हाऊसचं रंगाचं काम करून घेतो. तू एकटाच जा. मी गेलो. तो दिवस गुरुवारचा होता. गावच्या बाजाराचा दिवस.
शिवाजी चाळकचा भाऊ विजयला मी मोटरसायकल घ्यायला सांगितलं. कोवळ्या तरुण वयाचा पोरगा, त्याला कथालेखनाचं वेड. मला खूप अनुभव सांगायचा. मोठा लेखक व्हायचं त्याचं स्वप्न होतं. मी तरुण लेखकांना सांभाळून घेणारा, त्यांना फुलवणारा. पण हे सांगताना एक पथ्य सांगायचा. प्रथम पोराकडं पहा. घरच्यांना जड व्हायचं नाही. घरी आपण अन्नासाठीच आहोत असं घरच्या लोकांना वाटलं तर आपल्या कलेला तुच्छ लेखतात. त्यांना लेखक वेड हे भिकार वेड वाटतं. विजयला माझं बोलणं पटायचं पण नाही, पण सांगणं हे माझं काम होतं. सासरवाडीला आलो. सासरे कोणाच्या तरी लग्नाला आलेले होते. ते येणार असल्याचं त्यांनी मला सांगितलं होतं. बापाला मी त्यांची कल्पना दिली होती. बापानं न सांगता पैशाची सोय केली होती. सासऱ्यांची सारी मदत परत केली. ते बोलले नाहीत. एवढी घाई नव्हती असं तो बोलला. व्यवहारात असं बोलावं लागतं, पण पैशाची गरज ही न संपणारी. मी पण फार बोललो नाही. कोणी आर्थिक मदत केलीच तर लवकर परत करावी हे पथ्य पाळणं चांगलं. मग तो सासरा असो वा मित्र. आमच्या मुलीचं पहिलं बाळंतपण कुठं? सासूबाई बोलली. मुंबईत हॉस्पिटलमध्ये नाव नोंदवलंय. मी बोललो, तुम्ही असे कसे जावई? म्हणजे? जावई पोर नांदवतो पण बाळंतपण करतो हे माहीत नव्हतं. सासू बोलली आणि आपण काय बोललो हे लक्षात आल्यावर तोंडाला पदर लावून हसत राहिली. मी जास्त काही बोललो नाही. बायकोला जपणं माझं काम होतं. तिच्या सुखदुःखात मी सामील होतो. त्यामुळे ती माझ्या पाठीशी होती. मला अडथळा आणत नव्हती. माझं घरात आईबापाशी एवढं झालं, पण तिने मला त्यांच्यापासून तोडलं नाही. तशी भाषा पण तिनं कधी केली नाही. सासरूवाडीत मी जेवत असतानाच उस्मान सायकल मारीत आला. भर उन्हाची वेळ. घामानं भिजला होता. घरापुढे येताच सायकल टाकली आणि ओरडला, मास्टर चलो, मुकादमला पिसाळ्या कुत्र्यानं तोडलाय. फार्म हाऊसची सारी फरशी रक्तानं रंगली. खूप खून गया. चलो चलो. विजय वाळक आणि मी जेवणाच्या ताटावरून उठलो. मोटरसायकलवर निघालो. गाडीला वेग होता. फार्म हाऊसजवळ बाजारला जाणारी माणसं जमली होती. मी आत गेलो. फार्म हाऊसच्या किचन रूमची फरशी रक्तानं रंगली होती. बापाचा डावा पाय पायाच्या पंजापासून तो गुडघ्यापर्यंत पिसाळल्या कुत्र्यानं तोडला होता. त्याचं मांस पायालाच लोंबकळत होतं. विजयला तसाच मोटरसायकलवर डॉक्टर कोठाडे यांना आणायला पाठवलं. तोपर्यंत गावातही त्याच कुत्र्यानं 3-4 माणसं जखमी केली होती. डॉक्टर कोठाडे आले. त्यांनी लगेच बापाचा पाय बादलीभर पाणी घेऊन तांब्यानं ते जखमी पायावर ओतायला सांगितलं. मी त्या कामास लागलो. उस्माने किचनची खोली पाण्यानं धुवून काढली. डॉक्टरांनी तसं इंजेक्शन आणलेलं होतं. ते रॅबियर नावाच्या कंपनीचं होतं. प्रत्येक इंजेक्शन 250 रुपयांचं. कुत्रा चावल्याची जुनी इंजेक्शन पद्धत ही पोटाजवळ 14 इंजेक्शनांची होती, पण ती जंगली पद्धत. त्यापेक्षा डॉक्टर कोठाडे यांनी आधुनिक पद्धत अवलंबली. मला पैशाचा प्रश्न नव्हता. माझा बाप त्यातून सही सलामत वाचवणं महत्त्वाचं होतं. डॉक्टर कोठाडे यांनी मला धीर दिला. केशव, घाबरू नकोस. बाप आपला पिसाळलेल्या कुत्र्याने फाडलेला पाय पाहत बोलला, अरे पण ही जखम, पायाचा पंजा तर उघडा दिसतोय. तरी मी बरा होऊन दाखवतो. पोटावर पाण्याचा हंडा पडला त्याहीपेक्षा ही जखम काहीच नाही. तो आईकडे पाहत हसत बोलला. डॉक्टर कोठाडे या बापाकडे विस्मयचकित होऊन पाहत राहिले. हे बाबा माणूस म्हणून अजब आहे. एवढी विल पॉवर आहे म्हणून हे मृत्यूवर विजय मिळवून आलेत. आता पण जिंकतील ते. डॉक्टर, आता हा बंगला राहिला आहे. हिरवीगार बागायत शेती आहे. मग मी का मरू? आता मी जिरायतदार शेतकरी नाही. पाचटात राहणारा गरीब शेतकरी नाही. आता मी श्रीमंत ऊस बागायतदार, द्राक्ष बागायतदार, केळी बागायतदार शेतकरी होणार. मला आनंद आहे बाबा. तुम्ही खूप श्रीमंत बागायतदार शेतकरी व्हा. हां, माझ्या पोरानं मला ही हिंमत दिली. मला पाचटाचं घर जिरायत जमिनीतून उचललं
आणि बागायत होणाऱ्या जमिनीतल्या ह्या बंगल्यात आणलं. आता तुम्ही मी सांगेल ती पथ्य पाळायची, जे सांगेल तेच खायचं, म्हणजे तुमच्या पायाच्या जखमा भरतील. मी रोज येथे पायाच्या चेकिंगला येत जाईन. केशव पण हुशार आहे, त्याला मी हे काम शिकवीन. जखम अजिबात बांधायची नाही, फक्त ती डेटॉलनं साफ करायची. सोप्रामायसिन मलम लावायचा, जखम चांगलीच भरत जाईल. तुम्ही पायावर माशा बसू द्यायच्या नाहीत. डॉक्टरांचा इंजेक्शन कोर्स सुरू झाला. ती इंजेक्शन चांगली पॉवरफुल होती. बापाची जेवणाची पथ्ये चालू झाली. 10-15 दिवसात जखम कोरडी झाली, खपली धरली गेली. मी आनंदलो. महिनाभरात जखम पूर्ण भरली गेली. डॉक्टर चकित झाले. या उतरत्या वयात पिसाळलेल्या कुत्र्याच्या लचके तोडल्याच्या जखमा लगेच भरतात म्हणजे? बाबा, तुम्हाला डायबिटीज होतं, साखर होती रक्तात तुमच्या. केशवनं हॉस्पिटलमध्ये काय प्यावं काय खावं सारं शिकवलं. खाण्याचा अतिरेक करू नये हे शिकवलं. जेवणातली गोड तिखटाची पथ्ये पाळली. भाज्या खाऊ लागलो. रक्तातली साखर कमी झाली, जखमा भरल्या. पोट फाडून ऑपरेशन झालं. पोटातल्या आतड्याची जखम भरली. ही तर बाहेरची जखम, ती तर लगेच सुकी पडणार, ह्यात नवल काय? बाप हाताच्या काठी घेऊन हळूहळू पाय टाकायला लागला. मी रोज त्याच्या पायाच्या राहिलेल्या जखमा डेटॉलने साफ करून मलम लावू लागलो. माझी सुट्टी संपली तेव्हा फार्महाऊसची मी ग्रहशांती केली. बापाला आनंद झाला. मोजक्या मित्रांना पूजेचे आमरसाचे जेवण दिले. सारा घरगुती कार्यक्रम केला. बायकोला मुंबईहून आणली होती. तिनं 7 एकर जमीन, पाईपलाईन, फार्महाऊस पाहिलं. मनातून खूप सुखावली. तिच्या नावावर शेती, फार्महाऊस मी केलं. मत्तीला तिच्या बापाचा पैसा होता म्हणून हे सर्व झालं होतं. आईला त्यात आनंद नव्हता. बापाने सर्व जमिनी विकल्या, मला सारा पैसा दिला म्हणून ती बोलली, केशवनं ह्यात काय नवीन केले? आमचे विकले आणि हे घेतले. आपल्या दोघांच्या नावावर 1,60,000 आहेत, बाप बोलला. माझ्या नावावर नाहीत. आता तू आणि मी 2 आहेत का? मी तुमची कोणीच नाही, मी पाहुणी आहे. तर मग पाहुणी म्हणूनच राहा, बाप बोलला. सुट्टी संपली. बापाच्या मी पाया पडलो. त्याला मिठी मारली. त्याच्या डोळ्यात आनंद होता. बायको बापापुढे गेली. तिचे दिवस भरत आलेले. बापाच्या पायाचं दर्शन घ्यायचं तर तिला वागता येईना. बापाच्या डोळ्यात आनंदाचं पाणी तरारलं. बोलला, आता ह्या 7 एकरात हिरवं रान फुलेल, तेव्हा तुझ्या पोटातला राघू येथे खेळाय बागडा येईल. होय होय मुकादम, बायकोनं त्याला हात जोडतच म्हटलं. मी आईच्या पाया पडलो. बायकोनं तिला हात जोडले. तुला माझ्या पाया पडता येत नाहीत? आईला बायकोची अडचण कळली नाही असं कसं म्हणता येईल? बाई जातीचे नाती. आम्ही दोघं मुंबईला निघालो. हातात काठी घेऊन चालत बाप मुकादम रस्त्यापर्यंत आला. बोलला, आता मी ह्या हिरव्या रानाचा, हा फार्म हाऊसचा राखणदार आहे, काळजी करू नकोस. मुंबईत आलो. कामाला लागलो. बापाला रोज जोडपत्र टाकत होतो. बापाच्या साथीला उस्मान होता. तोच सारी शेती, गुरंढोरं पाहत होता. गुरंढोरं आता 7 एकरात आली होती. आषाढ चालू झाला. बापाला मी लिहिलं, पायाला जप, पावसात पाय भिजवू नकोस. बापानं ते ऐकलं. फार्महाऊसमध्ये तो आत फिरत राहिला. आषाढी वर्षाव पाहू लागला, पण त्याला पायाची वेगळीच दुखणं वाटायला लागलं. पाय सुजायला लागला. पाहता पाहता कमरेपर्यंत तो अधू झाला. मी मुंबईहून आलो. डॉक्टर कोठाडे यांना दाखवलं. बोलले, आपला कोर्स चांगला चाललाय, पायाला भीती नाही, पिसाळलेल्या कुत्र्याची लस बांधणार नाही. बाप म्हणाला, घाबरू नकोस. नाही घाबरणार, तू जपून राहा. मी जपेन. माझ्या सूनबाईला जप. येताना मला वाटतं बायको आणि तू माझ्या ह्या रानच्या नव्या रागूला घेऊन येशील ना? होय, तुझ्या खांद्यावर तो बसेल.
मी त्याला ह्या 7 एकराच्या हिरव्या रानात फिरवीन, फार्म हाऊसच्या ह्या फरसबंद अंगणात खेळवीन. मी परतलो आणि 8च दिवसांनी बायकोला जाणवायला लागलं डॉक्टरांकडे जायचं. मी टॅक्सी गेली, मॅटर्निटी होममध्ये ॲडमिट केलं. डॉक्टरांनी चेक केलं. डॉक्टर म्हणाले, सकाळपर्यंत तुम्हाला गुड न्यूज कळेल, तुम्ही घरी जाऊ शकता. तुम्ही असं कसं म्हणता? अहो, बाळंतपण मी करणार, डॉक्टर हसत बोलले. मी घरी आलो. फोन वाजला. फोनवर उस्मान होता. मुकादम एकाएकी सिरियस झालेत, श्वास घेता येत नाही. खरं? देवाशपथ, अल्लाह की कसम मेरे मास्टर भाई. फोन खाली ठेवला. कपाळाला हात लावला. बायको पहाटेपर्यंत, सकाळ उजाडल्यावर बाळतीन होणार आणि मुकादमाची ही बॅड न्यूज. घटाघट पाणी प्यालो. पुन्हा फोन वाजला. शिवाजी चाळक, भाऊसाहेब सोनवणे, गंगाराम शेठ भटकळ, सहाऱ्यांचे पाठोपाठ फोन आले. तुम्ही निघायचं बघा. बायको इकडे मॅटर्निटीत ॲडमिट केली आहे. मी बोललो, तर मग आम्ही मुकादमकडे आहोत. त्यांना सांगतो नातू जन्माला येणार आहे, चांगलं बरं व्हायचं आहे. त्याला तुम्ही खेळवणार ना? भाऊसाहेब सोनावणे हसत बोलला. पुन्हा फोन वाजला. मी थरथरत्या हातानं घेतला. मिस्टर केशव, तुमच्या मिसेस बाळंत झाल्या, मुलगा झाला. हाताचं थरथरनं थांबलं. अंगावर रोमांच उभे राहिले. मी हॉस्पिटलकडे येऊ? या, पण ओन्ली 5 मिनिट वेळ मिळेल, डॉक्टरांनी म्हटलं. फोन खाली ठेवला. तो पुन्हा वाजला. आपले बाबा गेले, गावी निघायचं बघा. भाऊसाहेब सोनावणेंचा कापरा आवाज होता. एका डोळ्यात आनंद, दुसऱ्या डोळ्यात अश्रू. भाऊसाहेब, आपल्या बाबांना नातू झाला हो, मी गदगदल्या आवाजात बोललो. केशव, लेखक महाशय, बाबा खऱ्या अर्थानं गेलेच नाहीत. ते पुन्हा लगेच जन्माला आले. त्यांनी फार वेळ घेतला नाही, असं आपण का समजू नये? भाऊसाहेब सोनवणेंच्या त्या शब्दावर मी अत्यानंदानं बेहोश झालो. बाप खरा तर देव माणूस, साधा बोळा, भाबडा, पण त्याला ह्या दुनियेनं ओळखलं नाही. माझी आई त्याला ओळखू शकली नाही. माझ्या बायकोवर त्याचा फार लोभ. तिच्या पोटातला राघू तो खांद्यावर घेऊन 7 एकराच्या हिरव्या रानात फिरणार होता. मी हॉस्पिटलमध्ये गेलो. बायकोच्या कॉटजवळ उभा राहिलो. तिच्या शेजारी तिचा लाल चुटूक गोळा होता. तो वळवळत होता, हातपाय हलवत होता. मुकादमाच्या दोन्ही भुयात एक काळा तीळ होता. तसाच तीळ त्याच्या भुयांमध्ये मी पाहिला. शारदा, काही त्रास? काही नाही, बोलली आणि लाजली. आपला मुकादम, माझा बाप तुझ्या पोटी जन्माला आला आहे. काय? बायकोनं भुयात आणल्या. होय, मी बोललो. तरीच ते मला निघताना बाजूला घेऊन बोलले, शारदा पोरी, मी तुझ्या पोटी जन्माला आलो तर चांगली सांभाळशील, आईचं प्रेम देशील. हे काय बोलणं? अगं, मला आईचं प्रेम मिळालं नाही. बापाचं प्रेम मला माझ्या केशवनं दिलं. त्यानं मला मुलाप्रमाणे सांभाळलं म्हणून म्हणतोय ग. बायकोनं मला ती आठवण सांगितल्याने डोळे पुसायला लागली. मी पण डोळ्यानं हात लावला. आसवे टिपली. डॉक्टर आले. बोलले, लेखक महाशय, तुमचे दोघांचे आनंदाश्रू आवरा. आता तुम्ही, मला वाटतं, दोघांनी सकाळी बोलावं. डॉक्टर, माझे बाबा एक्सपायर झालेत. अरे क्या? तर मग मी तुमच्या बाबांना सुखरूपपणे या भूलोकावर आणण्याचं पुण्यकर्म केलंय. डॉक्टर, माझा बाप थोर माणूस होता हो, मी बोललो. लेखक महाशय, तुम्ही गावी निघावं. शारदाताईंची चिंता नको. माझ्या धाकट्या भगिनी आहेत त्या. शारदाकडं मी पाहिलं, लहान मुलाकडं पाहिलं आणि मग तसाच मी गावी जाण्यास निघालो. गावी येताना गाडी आरामात भेटली. काही त्रास नाही, काही नाही.
बाप आणि मुलगा माझ्या डोळ्यांपुढे उभे होते. मला मग भगवद्गीता आठवली. माझ्या बापाच्या आत्म्याने त्याचे जीर्ण शरीर त्यागले आणि नवीन शरीर परिधान केले. त्याला जगण्याची खूप उमेद होती. त्याला मृत्यू नकोच होता. तो मृत्युंजयी होता. म्हणून तर बायकोला तो तसं म्हणाला होता, मला तू आईचं प्रेम दे. मी तुझ्या पोटी जन्माला आलो तर चांगली सांभाळशील. त्याला तिची ती खात्री होती. म्हणून ज्या शरीराने खूप साहिले त्या शरीराला त्याने खूप सांभाळले. पण नंतर त्याला समजून चुकले, ह्या शरीराचे काही खरे नाही. आपणास नवेच शरीर हवे. मुकादमा, हे माझ्या बापा, आता मी येत आहे. तुझ्या जुन्या शरीराची ती जीर्ण अवस्था मी खूप सांभाळली, पण तूच ती त्यागलीस. त्यात मलाही आनंद आहे. तू धारण केलेलं शरीर आता मी तुझ्या साऱ्या इच्छा आकांक्षा ध्यानी घेऊन सांभाळीन. मी मनात पुटपुटलो आणि डोळे मिटून त्याला हात जोडले. धन्यवाद. आज इथे माणूस या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे. पुन्हा भेटूयात एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह. धन्यवाद. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.